तर मग आजचा आपला डे आहे डे 9. सब्जेक्ट इंग्लिश. चला तर मग आज आपण काय शिकणार आहोत? अल्फाबेट्स. ओके. अल्फाबेट्स. चला तर मग पहिला अल्फाबेट्स कोणता आहे? ए. आपण मुलांकडून त्याची ओरली प्रॅक्टिस करून घ्यायची खूप वेळा. नंतर आपण राईट करणं शिकू. ओके. ए. स्लॅंट लाईन, स्लीपिंग लाईन. ए. अशी खूप वेळा मुलांकडून ओरली प्रॅक्टिस करून घ्यायची. ओके. आता आपण काय करणार आहोत? हे राईट करायला शिकू. ओके. तर मग अल्फाबेट्स राईट करायला मुलांना कसं सांगायचं? ज्या लँग्वेजमध्ये तुमच्या मुलांना समजत असेल त्या लँग्वेजमध्ये सांगा. असं नाही तुम्ही इंग्लिशमध्येच सांगलं पाहिजे, तुम्ही मराठीतच सांगलं पाहिजे. जे त्यांच्या डोक्यात लवकर बसणार ते सांगायचं. तुम्ही सिम्पली असं पण सांगू शकता, 2 स्लॅंटिंग लाईन अँड 1 स्लीपिंग लाईन. दिस इज ए. काय बनला हा? ए. ओके. टॉप टू डाऊन स्लॅंटिंग लाईन, अगेन टॉप टू डाऊन स्लॅंटिंग लाईन and middle point sleeping line. This is A. Okay. Top to down slanting line, again top to down slanting line and middle point sleeping line. This is A. Top to down slanting line, top to down slanting line, middle point sleeping line. This is A. Top to down slanting line, again top to down slanting line, middle point sleeping line. This is A. ओके. असं मुलांना सांगायचं. पण त्याआधी काय करायचं? मुलांना ना ट्रेस सारखं करून द्यायचं, म्हणजे त्यांची लाईनची प्रॅक्टिस होऊन जाईल. ओके. असं ट्रेसिंग सारखं त्यांना करून द्यायचं, म्हणजे एक्झॅक्टली त्यांना समजेल की आपण कसं काढायचं, कुठपर्यंत कुठं काढायचं. नाही तर मुलं कसे करतील? एक कुठं लाईन ओढतील तर एक कुठं लाईन ओढतील. ओके. तर असं त्यांना डॉटेड पॉईंटमध्ये काढून द्यायचं आणि त्याला सांगायचं, इथून बाळा इथूनपासून इथपर्यंत स्लांटिंग लाईन काढ. ओके. व्हेरी गुड. आता इथूनपासून इथपर्यंत स्लांटिंग लाईन काढ. व्हेरी गुड. आता इथूनपासून इथपर्यंत मिडल पॉईंट स्लीपिंग लाईन. व्हेरी गुड. काय आहे हे? दिस इज ए. म्हण माझ्या मागे, ए. ओके. परत या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत स्लांटिंग लाईन काढ बाळा. व्हेरी गुड. इथपासून इथपर्यंत काढ स्लांटिंग लाईन. व्हेरी गुड. आणि मिडल पॉईंट स्लीपिंग लाईन. काय आहे हे? ए. दिस इज ए. ओके. परत या पॉईंटपासून इथपर्यंत स्लांटिंग लाईन, परत या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत स्लांटिंग लाईन आणि मिडल पॉईंट स्लीपिंग लाईन. दिस इज ए. परत स्लांटिंग लाईन and middle point sleeping line. ए कसा बनला? 2 slanting line and 1 sleeping line. ओके. दिस इज ए. असं मुलांना सांगायचं. ओके. पहिले त्यांच्याकडून असं करून घ्यायचं, नंतर त्यांना डॉट द्यायचे. असे मुलांना डॉट करून द्यायचे. ओके. आणि त्यांना सांगायचं, बाळा या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत
जोड बरं ही लाईन, जोड. व्हेरी गुड. आता काय बनली ही स्लॅन्टिंग लाईन. ओके, आता या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत जोड. व्हेरी गुड. ही काय बनली स्लॅन्टिंग लाईन. आता आपल्याकडे कोणत्या लाईनी आल्या, 2 स्लॅन्टिंग लाईन. आता आपल्याला मिडल पॉईंट काय काढायचं आहे, स्लीपिंग लाईन. ओके, बघ बनला नाही ए, दिस इज ए. ओके, आता या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत रेषा. व्हेरी गुड. ही कोणती रेषा आहे, तिरपी रेषा. कोणती रेषा आहे, तिरपी रेषा. याला इंग्लिशमध्ये म्हणतात स्लॅन्टिंग लाईन. अँड मिडल पॉईंट स्लीपिंग लाईन. याला म्हणतात आडवी रेषा. ओके, दिस इज ए. ओके, this point to this point join slanting line, this point to this point join slanting line, and middle point slipping line. This is A. Slanting line, slanting line, slipping line. This is A. Okay, परत या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत स्लॅन्टिंग लाईन. या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत स्लॅन्टिंग लाईन अँड मिडल पॉईंट स्लीपिंग लाईन. दिस इज ए. ओके, असं मुलांकडून करून घ्यायचं. याची खूप वेळा प्रॅक्टिस करून घ्यायची बरं, नाही तर मुलांना समजत नाही. कारण मुलांचं दिमाग आहे ना खूप शार्प असते. ते आपण जे त्यांना सांगतो त्याच्या व्यतिरिक्तच ते करायला लागतात. म्हणून मुलांना शिकवणे म्हणजे खूप पेशंट ठेवण्यासारखं आहे. म्हणून प्लीज पॅरेंट, तुम्ही अगोदर तुमच्यामध्ये पेशंट ठेवा, नंतर मुलांना शिकवा. कारण मुलांना शिकवणे म्हणजे स्वतःचा BP वाढवून घेण्यासारखे आहे. त्यासाठी प्लीज जा. ओके, त्यांना असं सांगायचं. आणि तुम्हाला आणखी तुम्ही कोणत्या याच्यामध्ये सांगू शकतो, याच्यामध्ये तुम्ही त्याची प्रॅक्टिस करून घ्यायची. ओके, नंतर काय, top, slanting line down, again top, slanting line down, and middle point slipping line. This is A. Okay, top, slant down, slant back, slant down, then across. Okay, top, slant down, slant back, slant down, then across. This is A. Okay, top, slant down, slant back, slant down, then across. This is A. Top, slant down, slant back, slant down, then across. This is A. ओके, तुम्ही अशा प्रकारे सांगू शकतात. सिम्पली तुम्हाला जे तुमच्या मुलांना समजत असेल ज्या लँग्वेजमध्ये, त्या लँग्वेजमध्ये तुम्ही सांगा. फक्त त्यांच्या माइंडमध्ये ते फिक्स बसायला पाहिजे. ओके, तुम्ही असं पण सांगू शकता, एक तिरपी रेषा, दुसरी तिरपी रेषा आणि मधामध्ये आडवी रेषा. दिस इज ए. व्हेरी सिम्पल. तुम्ही या प्रकारे सांगू शकता. तुम्ही सांगू शकता टॉप टू डाऊन स्लॅन्टिंग लाईन, अगेन टॉप टू डाऊन स्लॅन्टिंग लाईन अँड मिडल पॉईंट स्लीपिंग लाईन. दिस इज ए. ओके, असं पण सांगू शकता 2 स्लॅन्ट लाईन, स्लॅन्टिंग लाईन अँड 1 स्लीपिंग लाईन. दिस इज ए. आणि तुम्ही असं पण सांगू शकता तिरछी रेषा, अगेन तिरछी रेषा अँड स्लीपिंग लाईन, आडवी रेषा. दिस इज ए. टॉप, स्लॅन्ट डाऊन, अगेन टॉप, slant down, then across.
दिस इज ए. ओके. अशा प्रकारे मुलांकडून प्रॅक्टिस करून घ्यायची, खूप वेळा प्रॅक्टिस करून घ्यायची आणि त्यांना बोलायला लावायचं. ओके. म्हणजे त्यांना तो अल्फाबेट्स कोणता आहे ते त्यांना समजेल आणि त्यांना राईट करता पण येईल. ओके. थँक्यू. आजच्यासाठी एवढंच. भेटू मग उद्या.